हरे कृष्णा. हरे कृष्णा प्रभूजी, दंडवत प्रणाम. हा, दंडक प्रणाम. हरे कृष्णा सर्वांचं. तर एक मिनिट हा. खिडकीतून आवाज खूप येतो आहे. खिडकी बंद करतो मी, एक मिनिट. हरे कृष्ण. ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश श्रीरूपं साग्रजातं सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सगण ललिता श्रीविशाखान्वितांश. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामिने गौरत्विषे नमः. हे कृष्णा करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरे प्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. प्रशांत तू आज 11 जण आहेत. हो प्रभूजी, जॉईन होतील ते. हा. जॉईन होतील अजून. अच्छा. मला वाटलं उशीर झाल्यामुळे ते येऊन गेले काय असं. आम्ही मॅसेज टाकलाय तसा. हा हा. ओके. भक्तिरसामृत सिंधू, चट गोस्वामी अष्टक, अष्टक क्रमांक 2. नाना शास्त्र विचारण एक निपुनो सद्धर्म संस्थापको लोकानां हितकारिणौ त्रिभुवने मान्यो शरण्याकरो राधा कृष्ण पदारविंद भजन नंदेन मत्कालिको वंदे रूप सनातनौ रघुयुगो श्रीजीव गोपालको. श्री सनातन गोस्वामी, श्री रूप गोस्वामी, श्री रघुनाथ दास, रघुनाथ भट्ट गोस्वामी, रघुनाथ दास गोस्वामी, श्रीजी गोस्वामी आणि श्री गोपाल भट्ट गोस्वामी हे 6 गोस्वामी सर्व मानवांच्या हिताकरिता शाश्वत धर्मतत्वांची प्रस्थापना करण्याच्या हेतूने प्रकट झालेल्या शास्त्रांचा सखोल अभ्यास करण्यात तज्ज्ञ होते. ते गोपी भावामध्ये सदैव मग्न राहून राधाकृष्णांच्या दिव्य प्रेममयी सेवेत रममान असत. षड गोस्वामी अष्टक की जय. षड गोस्वामी प्रभु की जय. रूप गोस्वामी की जय. हरे कृष्णा. तर काल आपण चर्चा करत होतो अध्याय 13वा, 12, 13, 12 मधला थोडासा भाग आणि 13 मधला. तर त्याच्यामध्ये आपण बघितलं कशा प्रकारे पाप आणि अपराध मध्ये पण अं, फरक आहे. त्याचबरोबर कशा प्रकारे भगवंत
रूप गोस्वामी सांगतायत की भगवंत एवढे सुंदर आहेत, त्यांच्याकडे तुम्ही जाऊ नका, त्यांच्याकडे पाहू नका. कारण एकदा जर भगवंताचा प्रसाद खाणं, भगवंताचं दर्शन घेणं, भगवंताचं नाव स्मरण करणं, भगवंताचं नाव म्हणजे नाव घेणं, तर भगवंताचं एवढं शुद्ध करणार आहे. त्यांचे नेत्र मनोहर आहेत, वेणुवादन भगवंत करत आहेत, आणि मस्तकावर मोराचा पीस आहे. तर एवढं सर्व भगवंताचं रूप बघून तुम्ही भौतिक जगाची प्रलोभन, भौतिक जगाचं आकर्षण सगळं विसरून जाल. तर त्यामुळं असं त्यांनी उलट म्हणजे विरुद्ध विरुद्ध भाव सांगितला. पण ऍक्च्युली त्यांची इच्छा होती की प्रत्येकाने भगवंताकडे असं रूप बघावं आणि भगवंताकडे आकर्षित व्हावं. तर जसं गोपींचं उदाहरण आपण काल सांगितलं, गोविंद, गोविंदाला पण तीन आपण अर्थ पण सांगितले. आणि त्याचबरोबर कशा प्रकारे भागवत श्रवण हे किती महत्वाचं आहे आपल्या हे संप्रदायामध्ये, खास करून वैष्णव संप्रदायामध्ये भागवताचं श्रवण स्वतः चैतन्य महाप्रभूंनी दाखवलं. कशा प्रकारे भागवताचं श्रवण आपण केलं पाहिजे, त्याच्यामध्ये आस्वादन केलं पाहिजे. प्रभुपादांनी त्यांच्या शिष्यांना कशा प्रकारे एवढी रुची दिली भागवताचं, रोज नित्यम भागवत सेवेत चालू केलं. त्याच्यामध्ये आपण कसं आस्वादन केलं पाहिजे. त्यानंतर भक्तांचा संघ किती महत्वाचा आहे, तर त्यामध्ये पण आपण चर्चा केली. कशा प्रकारे रामानंद राय, चैतन्य महाप्रभू रामानंद राय, तर यांच्या अं, अं, त्यांचा संवाद, आणि त्यामध्ये आपण आणखी एक चर्चा, आणखी एक महत्वाचा पॉइंट आपण डिस्कस केला. कशा प्रकारे आपण जेव्हा एक उच्च भक्त म्हणजे म्हणजे आपल्यापेक्षा वरिष्ठ भक्त, जे म्हणजे प्रगत भक्त आहेत, तर त्यांच्या सहवासामध्ये आपण जर राहिलं आणि भक्ती करत राहिलं, तर नक्कीच एक दिवशी भावभक्ती आपल्यामध्ये प्रगट होईल. आणि खास करून दोन लक्षणं सांगितले होते भावभक्तीचे. कशा प्रकारे आपण जेव्हा वरिष्ठ किंवा शुद्ध भक्तांच्या संगतीमध्ये आपण राहिलो, तर कशा प्रकारे आपल्यामध्ये भावभक्तीचे दोन लक्षणं प्रकट होतील. कुठले दोन लक्षण सांगितले होते? समुत्कंठ आणि अव्यर्थ कालत्व. हा, हरिबोल. समुत्कंठा आणि अव्यर्थ काल. समुत्कंठा म्हणजे काय? खूप उत्कंठ असणे म्हणजे. हा, भगवंता मी तुम्हाला कधी बघू, भगवंता मला कधी असं तुमच्या तुमच्या प्रती माझा भाव निर्माण होईल. तर ही उत्कंठा, त्यांना उत्सुकता खूप आहे. तर अशा प्रकारे समुत्कंठा निर्माण होईल. आणि अव्यर्थ कालत्वम, एक क्षण पण व्हायला घालवायची इच्छा नाही राहणार. आपल्या जीवनामध्ये पण ऍक्च्युली आपण रोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जो वेळ आपल्याला मिळालेला आहे, भगवंताची कृपा आहे, तो वेळ योग्य मार्गाने योग्य दिशेने आपण वापरला पाहिजे. लोक म्हणतात टाइमपास टाइमपास, ऍक्च्युली टाइमपास करायला भक्तांकडे टाइमच नाहीये. एवढे आपण बिझी राहायला पाहिजे. प्रभुपाद बघा, एवढ्या वयामध्ये पण त्यांनी कधी स्वतःसाठी वेळ नाही दिला. स्वतःच्या शरीर म्हणजे जे काही लागतंय, जे काही गरजेचं आहे, त्यासाठी वेळ द्यायचा. पण आपण लक्षात आलं पाहिजे की ऍक्च्युली भगवंताने मला वेळ दिलेला आहे. भगवंताचा जो वेळ आहे तो आपण योग्य दिशेनं, योग्य भक्तीमध्ये आपण लावला पाहिजे. नाहीतर मग भगवंताला आपण अनादर करत आहे. कारण भगवंत म्हणतात गीतेमध्ये, मीच वेळ आहे. त्यामुळं भगवंताला आदर देणं म्हणजे आपल्या एक एक क्षण आपण योग्य मार्गाने भगवंताच्या सेवेमध्ये, भक्तांच्या सेवेमध्ये, भक्तीमध्ये लावला पाहिजे. मग नवविधा भक्तीमध्ये कुठलीही भक्ती आपण करू शकतो, पण वेळ वायाला नाही घातला पाहिजे. भक्तीचं हे एक लक्षण आहे. भक्तीमध्ये प्रगती करणं म्हणजे काय, की आपल्याला वेळ मिळतच नाहीये. मला हे करायचंय, मला ही सेवा आहे, मला ती सेवा आहे, मला असं करायचं, तसं करायचं, ग्रंथ वितरण करायचं आहे, एवढे श्लोक पाठ करायचे आहेत, एवढे वैष्णव भजन पाठ करायचे आहेत, प्रभुपादांचं एवढे मोठे प्रवचन आहेत, त्याला मला ऐकायचं आहे. म्हणजे एवढे मोठे पुस्तक आहेत प्रभुपादांनी लिहिलेले, त्याचे मला वाचन करायचं आहे. तर एवढं करायला मला आहे, पण माझ्याकडे वेळच नाहीये.
असं आपल्याला वाटलं पाहिजे. मग आपल्याला एक पण क्षण व्हायला नाही जाणार. नाहीतर मग हो की चाललंय, काही रूपात जे गाठलेलं आहे आपण फक्त ते घरचं श्लोक. काम आहे, घरच्या जबाबदाऱ्या आहेत, आणि मग ते करत करत थोडा पण वेळ मिळणार नाही, आणि मग वेळ मिळत नाही, असं नाही करायला पाहिजे. आपण घरचं काम, आपल्या जबाबदाऱ्या सगळं करत करत भक्तीला जो योग्य वेळ आहे तो आपण दिलाच पाहिजे, आणि भक्तीमध्ये वाढ केली पाहिजे. तर त्यानंतर बघितलं आपण कशा प्रकारे नामसंकीर्तन. तर भगवंताचं नाव, मग श्रवण, महामंत्राचं श्रवण आणि कीर्तन, त्यासंबंधी नारद मुनींनी कशा प्रकारे भगवंताचं नाव नेहमी गायन करत असतात. तर ते भगवंताचं नाव जेव्हा आपण ऐकतो, तर तेव्हा आपल्याला हृदयामध्ये भगवंत आपलं चित्त शुद्ध करतात, शुद्ध चित्त होतं. मग आपल्याला भक्ती आपली पूर्ण भगवंताला प्रसन्न करणारी होते. रूप गोस्वामी अशा प्रकारे सांगतात, कीर्तन आपल्या भावभक्तीला, आपण जरी नवसिका भक्त असला पण तरी पण आपली भावभक्ती प्रकट करू शकतो, जर आपल्याला आपण कीर्तनामध्ये आपण शुद्ध भावाने आपण कीर्तन केलं तर. आणि त्यानंतर मथुरावास. तर कशा प्रकारे मथुरा म्हणजे खास करून धामवास, मथुरावास. तर भगवंताचं वास्तव्य त्यामध्ये खास करून रूपात देतात, जेव्हा आपल्यामध्ये दिव्य भावना निर्माण होतात, आणि तेव्हा आपण वृंदावन किंवा मथुरेमध्ये आपली आपण तिथे मार्गस्थ करतो. म्हणजे खास करून मनसी कंपी भावम कानन श्रीस्तोमनी. म्हणजे इथं सांगितलंय, जीव गोस्वामी सांगतात कशा प्रकारे आपलं मनमना भोमत बघतो, जसं भगवंतांनी सांगितलं गीतेमध्ये. तर मनाला भगवंताच्या लीलेमध्ये, भगवंताचं पूर्ण म्हणजे ज्या काही भगवंताच्या क्रिया आहेत, तर या कथा आहेत, त्यामध्ये मनाला लावणं. तर मनाचं ऐकायचं नाही आपल्याला, मनाला आपल्याला लावायचं आहे. तर त्यासाठी ऍक्च्युली आपलं मन आपल्या गुरुच्या, आपल्या वरिष्ठ भक्तांच्या हाती दिलं पाहिजे, सोपवलं पाहिजे, भगवंताच्या सोपं लावलं पाहिजे, जेणेकरून आपलं मन आपल्याला काबू नाही करणार. नाहीतर बऱ्याच वेळेस मन खचून जातं, आणि मनाला शुद्ध नसल्यामुळे मन इकडे तिकडे भरकटतं. तर सगळ्यात स्वच्छ मन म्हणजे काय आहे, कधीच आपल्याला भगवंताचं विस्मरण होणार नाही. मनामध्ये नेहमी आपण भगवंताचं स्मरण करू. हे सगळ्यात शुद्ध शुद्ध मन झाल्याची ही लक्षण आहे. त्यामुळेच आपल्याला खास करून वैदिक पद्धतीमध्ये जो आपल्याला 2 नियम सांगितलेत, तर कशा प्रकारे आपण पंचरात्रिक विधी आणि भागवत विधी, हे दोन्ही पण विधी सांगितल्यात, ज्याद्वारे आपल्याला भगवंताचं संबंधी आपलं मन नेहमी केंद्रित राहील, भगवंत प्रेम आपल्याला मिळणार आहे. कारण पंचरात्रिक विधीमध्ये कसं आहे, आपण भगवंताची पूजा करतो, भगवंताची आराधना करतो, भगवंताची सेवा करतो, डायरेक्ट म्हणजे अर्चा विग्रहांची. त्यामुळं सारखं आपण मन एकदम अलर्ट राहतं. अलर्ट राहतं म्हणजे काय, ही म्हणजे इकडे तिकडे भागणार, इकडे तिकडे हे होणार नाही. कारण आपल्याला आता सकाळचं राजभोग, सकाळचं बालभोग उठवलं भगवंतांना, नंतर बालभोग केला, नंतर भगवंतांना आरती केली, त्याच्यानंतर भगवंतांना पोशाख म्हणजे वेगवेगळे सुंदर सुंदर रत्नजडित त्यांचा शृंगार केला, त्यानंतर पुन्हा त्यांना मंगलभोग लावला, नंतर पुन्हा राजभोग लावला, राजभोग आरती झाली. तर असं, तर नेहमी आपण कुठं कमी पडलंय, कुठं काय आणायचंय, कुठं काय राहिलंय, हे सर्व ह्याच्यामध्ये मन, जेव्हा मग आपण भगवंताला विसरणारच नाही. आणि दुसरं आहे भागवत विधी. त्याच्यामध्ये नेहमी भगवंताला आपण स्मरण करू. कशामुळं? कारण आपण श्रवण कीर्तन करत आहे, भगवंतच श्रवण कीर्तन.
श्रवण, कीर्तन, स्मरण. तर त्यामुळे सांगितलंय की भगवंताच्या या दोन्ही विधी, भागवत विधी आणि पंचरात्रिक विधी, या दोन्ही विधीद्वारे आपलं मनाला शुद्ध होईल आणि आपण भगवत प्रेम प्राप्त करू शकतो. तर मी एक शेवटचं कन्क्लूड मध्ये आपण सारांश बघताना शेवटी सांगितलं होतं कशा प्रकारे आपण एवढे वर्ष आपण भक्तीमध्ये आहोत, 16 माळा करत आहोत, काही दीक्षा पण झालेल्या आपल्या काही जणांची. तर मग कशामुळे आपल्याला भावभक्तीपर्यंत आपण वरती म्हणजे झेप घेतली नाही, आणखी कशामुळे आपलं आणखी एवढी उच्च स्तरावर आपली भक्ती गेली नाहीये. तर दोन गोष्टी सांगितल्या होत्या. कशा प्रकारे आपण आपली जी भावना आहे ती निरपराध भावना असली पाहिजे आणि निष्कपट भावना असली पाहिजे. निरपराध आणि निष्कपट भावना. तर जे आहे जसं आहे तसं आपण वागलं पाहिजे. बऱ्याच वेळेस दुसऱ्यांना दाखवण्यासाठी जर आपण दाखवलं की नाही मी खूप महान भक्त आहे, एवढं सर्व माझ्यामध्ये प्रगती आहे, तर ते साधेपणा नाहीये. त्यामुळं सांगितलं की कशा निष्कपट, मला ह्याच्यातून काही कपटी नाही, कपटी भावना नाहीये आणि अपराधाची भावना नाहीये. आणि उदाहरण सांगितलं होतं कशा प्रकारे आपलं लाकूड असतंय, खास करून जेव्हा लाकूड आगीमध्ये टाकतो खास करून जाळायला, तर ते जर लाकूड जर आपल्याला ओला असेल तर ते लाकडाचं आग होण्याच्या ऐवजी ते धूरच होईल आणि ते आपल्याला खूप म्हणजे आपल्याला आपले वेदनाच होईल त्याच्यामुळे. तर त्याचप्रमाणे भक्ती करताना पण जर आपलं भावना जर शुद्ध असेल तर मग ते एकदम कोरड्या लाकडासारखे आहे. त्यामुळे तसं आपण भक्ती केली तर आपल्याला खूप त्याचा फायदा होणार आहे. तर शेवटी सांगितलं होतं कशा प्रकारे, शेवटी एक एक छोटीशी गोष्ट आली होती त्या 13व्या धड्यामध्ये. त्याच्यामध्ये रूप गोस्वामी सांगतायत की 64 अंग आहेत आणि बऱ्याच वेळेस असा प्रश्न उद्भवतो की वर्णाश्रम धर्म आहे, ज्ञान आणि वैराग्य आहे, किंवा कुणी श्रीमंत व्यक्ती किंवा वेगवेगळे आपले आपले अनुयायी आहेत तर त्यांच्याद्वारे जी सेवा आहे तर ती पण महत्वाची आहे. आणि चांगले साधू गुण किंवा कशा प्रकारे आपल्यामध्ये चांगल्या गुणांचा समावेश असला पाहिजे. तर हे 4 गोष्टी आहेत, या पण महत्वाच्या आहेत. मग या 4 गोष्टींना कशामुळे रूप गोस्वामींनी 64 अंगामध्ये का नाही घेतलं? वर्णाश्रम धर्म, ज्ञान आणि वैराग्य. कारण आपण म्हणतो ना भक्तीचे 2 मुलं आहेत, ज्ञान आणि वैराग्य. मग त्याला का नाही त्यांनी घेतलं? किंवा पैसा आणि बाकी लोक आले तर मग जास्त त्याच्यामध्ये हे पण होऊ शकतं, जास्त सेवा होऊ शकते, जास्त मंदिराची स्थापना होऊ शकते. म्हणजे असे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या आपल्याला फायदा होऊ शकतो. आणि शेवटचं म्हणजे चांगले गुण असतील तर मग ते पण फायदे. जसं मला आठवतंय की भक्तीमध्ये जेव्हा मी चालू केलं तेव्हा भक्तांना बघूनच चालू केलं. भक्तांमध्ये किती साधेपणा आहे, स्वच्छता आहे. आणि हॉस्टेलमध्ये मुलं राहत होते त्यांच्यामध्ये किती म्हणजे त्यांना काही स्वच्छतेचं किंवा आपल्या वैदिक पद्धतीचं रोज आंघोळ करणे अशा प्रकारे काही त्यांना माहीतच नाहीये. म्हणजे त्यांचं महत्त्व त्यांना माहीत नाहीये. तर ते करत नव्हते. तर मग पण आपले भक्त मात्र खूप सुंदर चांगल्या चांगल्या गुणांद्वारे तर त्यांच्याद्वारे आकर्षित झालो. तर तर मग बऱ्याच वेळेस हे पण महत्वाचं आहे. पण मग आता त्याचं स्पष्टीकरण देताना ते सांगतात की वर्णाश्रम धर्म म्हणजे काय? वर्ण आणि आश्रम, 4 वर्ण आणि 4 आश्रम. त्याच्यामध्ये चातुर्वर्ण्य मयाश्रेष्ठम गुणकर्म विभागशा, ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास आणि ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. तर हे 4 वर्ण आणि 4 आश्रम हे महत्वाचे आहेत. पण ते या 64 अंगामध्ये नाहीये. कारण सांगितलंय वर्ण आणि आश्रम हे जे आहे ना हे आपल्या एक आपल्या भौतिक इच्छेद्वारे आपल्याला एक समाधान म्हणजे समाधान मिळण्यासाठी, संयमित समाधान मिळण्यासाठी ते तो धर्म आहे वर्णाश्रम धर्म. पण भक्ती मात्र अन्याभिलाषा शून्य आहे. तर ते
अन्य अभिलाषिता शून्य, म्हणजे स्वतःच्या भौतिक इच्छा पलीकडे आहे. आणि त्यामुळं वर्णाश्रम धर्म हे साधना भक्तीचा भाग नाहीये. साधना भक्ती करण्यासाठी तो मदत करू शकतो, पण तो साधना भक्तीचा भाग नाहीये. इथं पुन्हा शेवटच्या शेवटच्या पॅरेग्राफ मध्ये रुगोस्वामी लिहितात कशा प्रकारे, जोपर्यंत मनुष्याच्या ठायी माझ्या लीला श्रवण करण्यासंबंधी स्वाभाविक रती निर्माण होत नाही, तोपर्यंतच त्याने वर्णाश्रम पद्धतीचा अंगीकार करावा. तर जर अं, जर कुणाला भगवंताच्या मनुष्य जर कुणाला भगवंताच्या लीला श्रवण करण्यासंबंधी स्वाभाविक रती निर्माण झाली, तर वर्णाश्रम धर्म त्याग केला तरी त्याचा म्हणजे हे नाहीये. कारण वर्णाश्रम पद्धत म्हणजे काय की धर्म अर्थ काम आणि मोक्ष या 4 पुरुषार्थांच्या प्राप्तीसाठी जे विधी आहे तो विधी आहे. ज्यांनी कृष्ण भावना विकसित केलेली नाही अशा लोकांकरिता या गोष्टी नेमलेल्या आहेत. तर सांगायचं म्हणजे काय, एखाद्या व्यक्ती जर कृष्ण भावनेत उन्नत करण्यासाठीच या पद्धती वापरू शकतो, पण हा साधना भक्तीचा अंग नाहीये. तर त्यामुळं मदत करण्यासाठी हे वापरू शकतो वर्णाश्रम पद्धती, पण ही संघामध्ये त्यांनी दिलेली नाहीये. त्यामुळं अं, अं, इथे वर्णाश्रम धर्माबद्दल उत्तर दिलं. आणि नंतर आता जो 14वा अध्याय आपल्याला आपण आज शिकणार आहे, त्याच्यामध्ये मग बाकीच्या गोष्टीबद्दल विश्लेषण केले. कशा प्रकारे ज्ञान आणि वैराग्य, त्याचबरोबर सेवा जी आपण आपले अनुयायी किंवा संपत्तीद्वारे ते का सांगितलं नाहीये. आणि तिसरं म्हणजे साधू गुणांचा विकास, त्याला पण आपण कशामुळं साधना भक्तीचा एक महत्त्वाचा अंग आहे याबद्दल ते सांगतात. तर 14वा अध्याय भक्तिमय सेवेसाठीची योग्यता. तर आपण वाचन करूया. यस प्रभू. हा, दीपा जोशी माताजी वाचा. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. भक्तिमय सेवेसाठीची योग्यता. काही विद्वान असा सल्ला देतात की भक्तिमय सेवेत प्रगती करण्यासाठी ज्ञान आणि वैराग्य हे अतिशय महत्वाचे घटक आहेत, परंतु वास्तविकपणे हे सत्य नाही. खरे सांगायचे तर कृष्ण भावनेत प्रवेश करण्यास अनुकूल ठरणारे ज्ञान आणि वैराग्य प्रारंभिक अवस्थेत स्वीकारले जाऊ शकते, परंतु शेवटी मात्र त्यांचा त्याग करावा लागतो. कारण भक्तिमय सेवा करण्याची प्रामाणिक इच्छा या एक आवाज येत नाही तपस्या हे मार्ग भौतिक प्रदूषणापासून मुक्त होण्यासाठी अनुकूल असतात, परंतु त्यामुळे आपले हृदय मात्र अधिकाधिक कठोर होत जाते आणि ही गोष्ट आपल्याला भक्तिमय सेवेत प्रगती करण्यास कदापि सहाय्य करू शकणार नाही. म्हणून हे मार्ग भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेत प्रवेश करण्यासाठी अनुकूल नाहीत. वास्तविकपणे कृष्ण भावना किंवा भक्तिमय सेवा हाच भक्तिमय जीवनात प्रगती हरे कृष्ण प्रभूजी. आवाज ब्रेक होते माताजी. कारण आणि परिणामही आहे. पूर्ण पुरुषोत्तम भगवान अखिल अस्तित्वाचे मूळ कारण आणि परिणामही आहेत आणि त्यांच्या सम्मुख जाण्यासाठी त्यांच्या इतकेच परिपूर्ण असलेली भक्तिमय सेवेची पद्धत मनुष्याने स्वीकारावी. याविषयी भगवान श्रीकृष्ण भगवत गीतेत पुष्टी देताना म्हणतात, मला केवळ भक्तिमय सेवेद्वारेच तत्वतः जाणता येते. भगवद्गीतेच्या उपदेशांच्या प्रारंभी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की माताजी, आवाज ब्रेक झाला. हरे कृष्ण प्रभूजी, हे सारखं
हरे कृष्ण प्रभूजी, आवाज येतोय का? आवाज येत नाही माताजी. नाही येते माताजी. हा, ते सारखं कट होतोय सारखं. म्हणजे काय होतंय? मी तुला ही सर्व रहस्य सांगत आहे. वैदिक ज्ञान म्हणजे अंततः भगवंतांना हरे कृष्ण प्रभूजी. दुसरं कुणाला तरी सांगा प्रभूजी वाचायला मग. प्राजक्ता माताजी तुम्ही वाचलं. हा. प्रभूजी कसं पहिल्यापासून वाचू का मग? पहिल्यापासून वाचू का मग? मध्ये ब्रेक होत होता. हा चालेल. अध्याय 14वा, भक्तिमय सेवेसाठीची योग्यता. काही विद्वान असा सल्ला देतात की भक्तिमय सेवेत प्रगती करण्यासाठी ज्ञान आणि वैराग्य हे अतिशय महत्त्वाचे घटक आहेत. परंतु वास्तविकपणे हे सत्य नाही. खरे सांगावयाचे तर कृष्ण भावनेत प्रवेश करण्यास अनुकूल ठरणारे ज्ञान आणि वैराग्य प्रारंभिक अवस्थेत स्वीकारले जाऊ शकते, परंतु शेवटी मात्र त्याचा त्याग करावा लागतो, कारण भक्तिमय सेवा करण्याची प्रामाणिक इच्छा या एकमेव घटकावरच अवलंबून असते. काही निष्णात भक्तांचे असे मत आहे की मानसिक तर्क आणि योग साधनेतील कृत्रिम तपस्या हे मार्ग भौतिक प्रदूषणापासून मुक्त होण्यासाठी अनुकूल असतात, परंतु यामुळे आपले हृदय मात्र अधिकाधिक कठोर होत जाते आणि ही गोष्ट आपल्याला भक्तिमय सेवेत प्रगती करण्यास कदापि सहाय्य होऊ शकणार नाही. म्हणून हे मार्ग भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेत प्रवेश करण्यासाठी अनुकूल नाहीत. वास्तविकपणे कृष्ण भावना किंवा भक्तिमय सेवा हाच भक्तिमय जीवनातील प्रगती करण्यासाठीचा एकमात्र उपाय आहे. भक्तिमय सेवा परिपूर्ण आहे, तीच कारण आणि परिणामही आहे. पूर्ण पुरुषोत्तम भगवान अखिल अस्तित्वाचे मूळ कारण आणि परिणामही आहेत आणि त्यांच्या सम्मुख जाण्यासाठी त्यांच्या इतकीच परिपूर्ण असलेली भक्तिमय सेवेची पद्धत मनुष्याने स्वीकारावी. याविषयी भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेत पुष्टी देताना म्हणतात, मला केवळ भक्तिमय सेवेद्वारेच तत्वतः जाणता येते. भगवद्गीतेच्या उपदेशांच्या प्रारंभी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले की तू माझा भक्त असल्यामुळे मी तुला ही सर्व रहस्य सांगत आहे. वैदिक ज्ञान म्हणजे अंततः भगवंतांना जाणणे होय आणि त्यांच्या धामात प्रवेश करण्याचा विधी म्हणजे भक्तिमय सेवा होय. सर्व प्रामाणिक शास्त्रांमध्ये हे तथ्य स्वीकारण्यात आले आहे. मानसिक तर्क करणारे भक्तिमय सेवेच्या विधीची उपेक्षा करतात. त्यांना तात्विक संशोधनामध्ये इतरांचा पराभव करण्याच्या प्रयत्नात भक्तिभाव विकसित करण्यात अपयश येते. श्रीमद भागवतातील 11.20.31 या श्लोकात भगवान श्रीकृष्ण म्हणतात, प्रिय उद्धव, प्रामाणिकपणे माझी भक्तिमय सेवा करण्याकरिता मानसिक तर्क आणि कृत्रिम वैराग्य या गोष्टी विशेष करून अनुकूल होत नाहीत. मनुष्य ज्यावेळी माझा भक्त होतो त्यावेळी त्याला भौतिक सुखाच्या त्यागाचे फळ आपोआपच प्राप्त होते व तो परमसत्य जाणण्याकरता पुरेसे ज्ञान विकसित करू शकतो. भक्तिमय सेवेतील प्रगतीची खरी कसोटी आहे. भक्त कधीही अंधकारात असू शकत नाही, कारण भगवंत स्वतः त्याच्यावर विशेष कृपा करून त्याच्या हृदयातून ज्ञान विकसित करीत असतात. श्रीमद भागवतातील 11.20.32 ते 33 या श्लोकात भगवान श्रीकृष्ण उद्धवाला पुढे उपदेश करताना म्हणतात, प्रिय मित्र, केवळ माझ्या प्रेममय सेवेमध्ये आसक्त असणाऱ्या व्यक्तींना सकाम कर्मे, तप, ज्ञान, वैराग्य, योग, दान व इतर तत्सम शुभ कर्माची फळे आपोआपच प्राप्त होत असतात. या भक्तांसमोर सर्व काही उपलब्ध असते, परंतु ते माझ्या भक्तिमय सेवे व्यतिरिक्त इतर कोणत्याही लाभांची अभिलाषा करीत नाहीत. जरी एखाद्या भक्ताच्या मनामध्ये स्वर्गात जाण्याची अभिलाषा असली किंवा वैकुंठ लोकात
सारखी आध्यात्मिक अभिलाषा असली तरी माझ्या अकारण कृपेने त्यांच्या सर्व इच्छा सहज पूर्ण होतात. खरे सांगावयाचे तर कृष्ण भावनेचा विकास करण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या मनुष्यांच्या मनात भौतिक सुखाविषयी आसक्तीही असल्यास त्याने प्रामाणिक आध्यात्मिक गुरूच्या आदेशानुसार नियमित रूपाने भक्तिमय सेवेची साधना करावी. त्यामुळे तो अशा आसक्तीमधून सहजपणे मुक्त होऊ शकतो. श्री धन्यवाद. लरू हरे कृष्ण. दंडवत प्रणाम प्रभूजी. फ्री गोष्ट जरी आपल्याला लागली नाही तरी पण आपण ती दुसऱ्या कोणाला तरी भेट देतो. एखादी गोष्ट घेतली तर त्याच्याबरोबर दुसरं काहीतरी फ्री मिळतं. तर त्यामुळं त्या गोष्टीबरोबर दुसरी गोष्ट फ्री जी मिळते ती आपल्याला जर गरज नसते आपण दुसऱ्याला देऊन टाकतो. तर ते त्या गोष्टी आपल्याला गोष्ट म्हणजे पाहिजे असं नाही, पण ती मी मुफ्त मिळाली आहे. त्याचप्रमाणे भक्ती करताना ज्ञान आणि वैराग्य तर हे विकसित होतात. तर खास करून ज्ञान म्हणजे काय, कशा प्रकारे सत आणि असत म्हणजे जे क्षणिक आहे, क्षणभंगूर आहे आणि जे शाश्वत आहे, तर त्याबद्दलचं ज्ञान मिळवणं चांगलं आहे, ज्ञान घेणं पण चांगलं आहे, ज्ञान असणं पण चांगलं आहे. पण त्या ज्ञानानं जर आपल्याला खास करून भगवंताबद्दलचं स्मरण होत नसेल आणि खास करून ते ज्ञान भौतिक काय आहे आणि म्हणजे आध्यात्मिक काय आहे तेवढ्याबद्दलच सीमित आहे, पण भगवंताबद्दल त्याच्याबद्दल काहीच देणं घेणं नाहीये. तर ते ज्ञान आपल्याला एवढं मदत करू शकणार नाही. वैराग्य पण त्याचबरोबर आहे. वैराग्य म्हणजे काय की म्हणजे त्याग करणे म्हणजे मला हे नकोय, नैती जसं जसं लोक म्हणतात की आम्ही सगळ्याचा त्याग केलेला आहे. पण ऍक्च्युली जसं एक खूप मोठा पैशावाला व्यक्ती होता आणि त्यांनी म्हणलं की आता मला सगळ्या गोष्टीचा मला त्याग करायचा आहे. त्यांनी एवढं मोठं सोनं, चांदी, पैसा एवढा सगळं मिळवला होता. एके दिवशी त्यांनी सगळं, ही आताची गोष्ट नाही, खूप अगोदरची गोष्ट आहे, त्यांनी काय केलं की सगळ्या वस्तूंना तो जाऊन पूर्ण रस्त्यावर लोकांना म्हणायचं, हे घ्या तुमचे, मी त्याग करत आहे, मी ह्याचा त्याग करत आहे. पण आपले आचार्य सांगतात की ऍक्च्युली सगळं काही भगवंताचं आहे, आपण त्याग करायला आपलं काही नाहीच आहे. त्यामुळं खरा त्याग म्हणजे काय की प्रत्येक गोष्ट भगवंतापासून आलेली आहे, त्यांच्या उद्देशासाठी आपण त्याचा वापर करणे, तो खरा त्याग आहे. इंद्रिय भोगासाठी नाही, स्वतःच्या भोगासाठी नाही, तर खास करून आपण भगवंताच्या इच्छेसाठी किंवा भगवंतासाठी त्याचा वापर करणे. त्यासाठी हे ज्ञान आणि वैराग्य याबद्दल सांगितलेलं आहे. ज्ञान आणि वैराग्य आपल्या भक्तीला हे पोषक ठरू शकतं, मदत करू शकतं. तर आपलं मन या भौतिक इंद्रिय भोगापासून आपण काढण्यासाठी ज्ञान आणि वैराग्य मदत करू शकतं. जसं मी सांगितलं कशा प्रकारे क्षणिक गोष्टी आहेत, त्यामुळं त्याच्याबद्दल कशामुळे आपण आकर्षित व्हायचं, त्याच्याबद्दल कशामुळे आपण आसक्त व्हायचं, हे ज्ञान आपल्याला मदत करू शकतं की कशा प्रकारे मी भगवंताचा आहे, भगवंत शाश्वत आहे, मी पण शाश्वत आहे, त्यामुळे मी भगवंतावर माझं पूर्ण केंद्रित करेल, मन आणि काया वाचा मनसा. तर हे ज्ञान आपल्याला अशा प्रकारचं उपयुक्त ठरू शकतं, जेणेकरून आपण भक्ती दृढ करू शकतो. पण जसं अत्याहार प्रयास प्रजल्पो नियम आग्रह सांगितलं की कशा प्रकारे अत्याहार आणि प्रयास, जास्त प्रयत्न करणे भौतिक इंद्रिय भोगासाठी किंवा जास्त आहार करणे, तर हे आपण सोडून शकतो.
कारण आपल्याला कळतं की ऍक्च्युली आपण हे नाहीये, आपण शरीर नाही, आपण आत्मा आहोत. पण मग उद्देश काय प्राप्ती करायची, तर हे मात्र लोकांना कळत नाही. तर त्यामुळे बऱ्याच संस्था आहेत, त्या सांगतात तुम्ही चांगलं राहा, तुम्ही चांगले गुण विकसित करा, तुमचं शरीर चांगलं ठेवा, तुमच्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही असं करा तसं करा. पण शेवटी ते सांगतात की आपण आत्मा आहोत आणि आपण भगवंताचे अंश आहोत, भक्ती करायला पाहिजे. पण इस्कॉनमध्ये आपण पहिल्यांदा कुणी आलं तर आपण सांगतो की आपण आत्मा आहोत, आपण शरीर नाहीये. आत्म्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. त्यामुळं खास करून आपल्या वैष्णव संप्रदायामध्ये पहिले शिकवण तीच दिलेली आहे की आपण आत्मा आहोत, आत्म्यासाठी आपण योग्य तो प्रयत्न केला पाहिजे आत्मसात करण्यासाठी. तर बऱ्याच वेळेस युक्त वैराग्य हा पण एक महत्वाचा मुद्दा सांगितला जातो, आपले आचार्य सांगतात खास करून. तर त्याच्या अगोदर भक्ती म्हणजे काय की आपण भगवंताला प्रसन्न करणे, आपल्या प्रेमानं भगवंताला प्रसन्न करणे. आणि त्यासाठी आपलं हृदय हे कोमल असलं पाहिजे, जेणेकरून ती भावना निर्माण होईल. कारण इथे आपण वाचलं आता कशा प्रकारे जेव्हा आपण हृदय जेव्हा कठोर असते तेव्हा आपण भगवंताला गाठू शकत नाही. मानसिक तर्क आणि योग साधनेमधील कृत्रिम तपस्या हे मार्ग भौतिक प्रदूषणापासून मुक्त होण्यासाठी अनुकूल असतात, पण त्यामुळे आपलं हृदय अधिक कठोर होत जाते आणि ही गोष्ट आपल्याला भक्तिमय सेवेत प्रगती करण्यास सहाय्य ठरू शकणार नाही. म्हणून हे मार्ग भगवंताच्या दिव्य प्रेममय सेवेत प्रवेश करण्यासाठी अनुकूल नाही आहेत. तर तर जेव्हा आपल्याला माहिती आहे कशा प्रकारे विश्वामित्र मुनी त्यांनी कठोर तपस्या केली. ऍक्च्युली बऱ्याच वेळेस लोक त्याग करतात आणि खूप वैराग्य दाखवतात आणि त्यांना खूप म्हणजे इंद्रिय भोग म्हणजे एकदम त्यांना तुच्छ वाटतं, एकदम तुच्छ. मी आता एवढा स्ट्रिक्ट म्हणजे एकदम कठोर मी तपस्या करणार आहे आणि इंद्रिय भोगाला पूर्ण टाळणार आहे, अशा प्रकारे त्यांनी खूप तपस्या केली. पण जेव्हा रंभा आली तेव्हा तिला त्यांनी शाप दिला आणि तू एक एक दगड बनवा, अशा प्रकारे शाप दिला. किंवा शिवजी होते, शिवजींनी जेव्हा कामदेव आले तेव्हा त्यांना त्यांना जागीच त्यांना जाळून टाकलं. तर पण आपण बघतो नरनारायण ऋषी जे साक्षात भगवंत आहेत, तर जेव्हा मदन आले होते तर तेव्हा त्यांना ते आकर्षित करण्यासाठी आले होते, इंद्राने पाठवलं होतं. तर त्यांनी अप्सराला निर्मिती केली. त्यांच्या खास करून उर्वशीचं प्रकट झाले आणि अशा काही अप्सरांची निर्मिती झाली. त्यांना राग नाही आला, ते हसले, कारण त्यांना कळालं इंद्राणी माझी तपस्या भंग करण्याचा प्रयत्न करत आहे. तर त्यांचं हृदय कठोर नाही झालं, कारण भगवंत साक्षात. आणि भक्ती जो करतो तर त्याचं हृदय स्वच्छ असते, हृदय कोमल बनतं. जसं आपल्याला माहिती आहे हरिदास ठाकूरला जेव्हा वैश्या भंग करण्यासाठी आली होती, 3 दिवस आली, पण त्यांनी राग नाही आणलं तिच्यावर, उलट तिला भक्त बनवलं. तर ऑफकोर्स हरिदास ठाकूरची जी भक्तीची जी लेवल आहे, त्यांची जी भक्तीची मध्ये प्रगती झालेलीची जी जी स्थिती आहे ती आपली कधीच होऊ शकणार नाही. म्हणजे ती आपण आता तरी आपण त्याच्याबद्दल हे करू शकत नाही, पण हरिदास ठाकूरांनी मात्र तसं दाखवलं. त्याचबरोबर आपण बघतो कशा प्रकारे म्हणजे ऍक्च्युली भक्तीला पोषक आहे ते आपलं कठोर हृदय नाहीये, तर मृदू हृदय, जे आपल्याला काल पण जे भगवंताला एक मक्खन सारखं आपल्याला एकदम कोमल होतं, जे भगवंत लगेच त्याला घेऊ शकतात. तर त्यासाठी ज्ञान आणि वैराग्य हे मदत करू शकतं, पण ते साधना भक्तीचं मुख्य अंग नाहीये. तर त्यासाठी इथे आपण बघतोय फोटोमध्ये, इथे स्लाइडमध्ये, तर कशा प्रकारे
एक मिनिट. तर मग कशा प्रकारे आपण अनासक्ती केली पाहिजे, ज्याद्वारे आपलं हृदय पण कठोर नाही बनणार, त्याला युक्त वैराग्य म्हटलं जातं. इथे प्रभुपाद रॉयल कारमध्ये एवढ्या म्हणजे महागाची गाडी, पण त्यांना आसक्ती नव्हती की मी बैलगाडीमध्ये बसू किंवा मोठमोठ्या कारमध्ये बसू किंवा हेलिकॉप्टरमध्ये बसू, विमानामध्ये बसू. बऱ्याच वेळेस लोकांना वाटतं की आता आपण सेल्फी घेऊ, त्याच्यावर असं आपण बसतो आहे वगैरे. तर प्रभुपादांना असं काही म्हणजे वाटलं नाही की खूप मोठी गोष्ट आहे किंवा खूप आपण वेगळं काय करतोय. एक माध्यम आहे ज्याद्वारे आपण प्रचार होईल, लोकांपर्यंत पोहोचू. त्यामुळे प्रभुपाद म्हणायचे की कारण लोकांनी जे काही बनवलंय तर ते भगवंताच्या सेवेमध्ये आम्ही वापरायचा प्रयत्न करतोय. तर बऱ्याच वेळेस मग असं आपण विचार येतो की मग ज्या काही गोष्टी आपण आहेत त्या सगळ्या वापरू शकतो का. तर मोबाईलमध्ये बऱ्याच वेळेस राधेश्याम सांगतात की मग व्हॉट्सॲप आहे किंवा वेगळ्या खूप काही गोष्टी आपण वापरतो ज्या आधुनिक आहेत, पण त्याला जर खरंच गरज नसेल तर ते अधिकार नसेल तर तो वापरण्यामध्ये आपल्याला म्हणजे भक्तीला तो पोषक नाही ठरणार. त्यामुळे अधिकार असलेल्या गोष्टीच आपण वापरल्या पाहिजे, नाहीतर मग ते आपल्या भक्तीला बाधक ठरू शकतं. कारण आपलं जे योग्य जी गरज आहे, दोन गोष्टी आहेत, एक गरज आहे आणि एक माझी स्वतःची इच्छा आहे. गरज असेल तर ते योग्य आहे, ते वापरलं पाहिजे. पण जे लक्झरी म्हणजे आपल्याला आवश्यकतेपेक्षा वरचं, तर ते मात्र तेव्हा आपण विचार केला पाहिजे दोन वेळेस की हे मी खरंच घेऊ का. मी घेतलं तर हे माझ्या भक्तीला पोषक ठरेल का. हे केलं हे हे या गोष्टीनं माझं भक्ती वाढेल का. नसेल तर मग ते घेण्यात अर्थ नाहीये. त्यासाठी आपण नेहमी गायडन्स आपल्या काउन्सिलर आणि आपल्या वरिष्ठ भक्तांकडून घेतलं पाहिजे. तर त्यासाठी नेहमी आपण लक्षात ठेवायचंय आणि हे ज्ञान खूप महत्वाचं आहे. कशा प्रकारे ज्या गोष्टी आपण भगवंताच्या सेवेमध्ये लावू शकतो त्याच गोष्टीला आपण स्वीकारलं पाहिजे. ज्या गोष्टी भगवंताच्या सेवेमध्ये लावण्याची हे नसेल तर आपण त्याला स्वीकारलं नाही पाहिजे. जसं एक भक्त होते, तर त्यांनी म्हणले की मी हा जो खूप श्रीमंत व्यक्ती होता त्याला मी भक्त बनवेल. आणि मग त्याला त्यांनी त्याच्याकडे जायचा आणि त्याच्याकडे त्याला म्हणजे त्याला प्रचार करायचा. पण तो दुसरा व्यक्ती जो श्रीमंत होता तो खाणारा पिणारा मांसाहार करणारा अशा काही खूप म्हणजे त्याच्यामध्ये व्यसनामध्ये होता. तर या भक्ताला त्याला प्रचार करताना खूप म्हणजे बाधक ठरलं, कारण त्याच्या भक्तीला ते पोषक नाही राहिलं. तर त्यामुळं आपली जी अधिकार आहे त्या अधिकारानुसारच आपण सेवा किंवा आपण भक्ती केली पाहिजे. जे अधिकार आपल्याला भक्तीसाठी जर बाधक ठरत असेल तर आपण त्याचा स्वीकार नाही केला पाहिजे. तर कारण इंद्रिय तृप्ती म्हणजे स्वतःच्या, जसं इथे आपण बघतोय प्रभुपादांना मात्र ते अनासक्त होते. त्यांना कुठलेही म्हणजे जे काही, जसं एकदा एका साधून पैसा होता आणि तो असा दोन्ही हात नको 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 म्हणत म्हणून फोटो काढला होता. अशा प्रकारे मी किती विरक्त आहे, मी किती त्यागी आहे तर ते दाखवत होता. प्रभुपाद म्हणे हा सगळा पैसा माझ्याकडे मी ओढतो आणि माझा फोटो काढा. तर प्रभुपाद म्हणे कारण सर्व भगवंताचं आहे आणि सगळं भगवंतासाठी आपण वापरलं पाहिजे. जसं हनुमानाने सीतेला भगवंत सेवेमध्ये लावलं, युक्त वैराग्य. तर अशा प्रकारे आपण जे काही आहे ते त्याच्यामुळे आपण ज्ञान आणि वैराग्य विरक्तीसाठी करायची गरज नाहीये. कारण भक्ती केल्यानं ऑटोमॅटिक म्हणजे सहजपणे आपण ती अनासक्ती आपण येऊन जाते. कारण जेव्हा हृदय शुद्ध होतं,
भौतिक इच्छेद्वारे भगवंताची सेवाच आपण करू, बाकी भौतिक इच्छा राहणार नाही. त्यासाठी भक्ती करत राहायचंय आपल्याला. श्लोक आहे, वासुदेवे भगवती भक्तियोग प्रयोजिता जनिताशु वैराग्यम ज्ञानम च अहेतुकम. भागवताच्या पहिल्या अध्यायात दुसऱ्या अध्यायातला पहिला स्कंद दुसऱ्या अध्यायात 7वा श्लोक आहे. सांगितले कशा प्रकारे आपण जर भक्ती करत राहिलं तर सहजपणे ज्ञान आणि वैराग्य आपल्याला मिळून जातील, ज्या या भौतिक जगामध्ये राहण्यासाठी आपल्याला महत्वाचं आहे. तर भगवंताच्या कृपेने सर्व काही प्राप्त होईल जर आपण भक्ती करत राहिलं तर. त्यासाठी म्हणजे सेपरेट असं प्रयत्न करण्यामध्ये आपण सर्वांनी माझ्या मागे म्हणायचा प्रयत्न करा. वासुदेवे भगवती भक्ति योग प्रयोजितः जनयत्याशु वैराग्यम ज्ञानम च यद अहेतुकम. तर वासुदेव भगवंताच्या प्रति जेव्हा आपण भक्ती करत राहिलं तर त्वरितच आशु म्हणजे त्वरितच वैराग्य आणि ज्ञान या दोन्हीचा पण आपल्याला आपल्या जीवनामध्ये समावेश होईल, ज्याद्वारे आपण या भौतिक जगात राहायचं कसं आणि कशा प्रकारे आपण अनासक्त राहायचं तर त्याचं माहिती मिळतं. इथे प्रभुपाद खूप सुंदर तात्पर्य लिहितात. त्याच्यामध्ये सांगतात की भगवंताप्रती जो भक्ती करतो तर तेव्हा भक्तीमध्ये सांगितलेलं आहे बऱ्याच वेळेस लोकांना वाटतं की भक्ती म्हणजे शूद्र, वैश्य आणि कमी दर्जाच्या लोकांच्या किंवा स्त्रियांसाठी आहे, पण ऍक्च्युली ते खरं नाहीये. भक्ती ही सर्वात उच्च स्तराची दिव्य कृती आहे आणि त्यामुळं ती खूप सोपी आहे आणि त्याच्यामध्ये खूप सामर्थ्य आहे. जे शुद्ध भक्त आहेत, जे भगवंताच्या नेहमी संपर्कात राहतात आणि त्यांच्यासाठी ते खूप शक्तिशाली आहे, आणि जे नवसिका भक्त आहेत त्यांच्यासाठी ती खूप सोपी आहे. तर भगवंताप्रती संबंध किंवा त्यांचा संपर्क करणे तर हे एक मोठं विज्ञान आहे आणि ते सर्व जीवात्म्यांसाठी ते खुलं आहे. शूद्र असू द्या, वैश्य असू द्या, स्त्री असू द्या किंवा कमी दर्जाचे शूद्र असू द्या, मग मोठ्या ब्राह्मणांप्रती किंवा साक्षात्कार मिळालेल्या राजांप्रती तर काय सांगायचं. अशा प्रकारे प्रभुपाद लिहितात आणि त्यानंतर सांगतात हे ज्ञान आणि वैराग्य हे दिव्य साक्षात्कार करण्यासाठी हे दोन महत्वाचे मुद्दे आहेत. आणि शेवटी प्रभुपाद लिहितात तात्पर्यामध्ये भगवंताच्या कृपेनं सर्व काही शक्य आहे. जो शुद्ध भक्त ज्ञान, वैराग्य अशा प्रकारे ज्या त्यांच्याकडं गुण आहेत, पण म्हणजे भक्त जो आहे त्याच्याकडे ज्ञान वैराग्य मिळेल, पण ज्ञान आणि वैराग्य असेल तर भक्ती आहे असं नाहीये. भक्ती ही सगळ्यात मोठी प्राप्ती आहे, खास करून मनुष्य जीवनामध्ये. त्यामुळं सांगितलंय की भक्तीमध्ये ज्ञान वैराग्य मिळून जाईल, पण ज्ञान वैराग्य असेल तर भक्ती मिळेल असं नाहीये, असं प्रभुपाद लिहितात त्याच्यामध्ये. त्यामुळं हरेश
तर इथं उदाहरण प्रभुपादांचं दिलं, कशा प्रकारे प्रभुपादांनी सर्व काही भगवंताच्या सेवेमध्ये लावलं आणि त्यांना आसक्ती नव्हती अजिबात. त्यांना फक्त एकच उद्देश होता. प्रभुजी प्रभुजी हरे कृष्ण. प्रसाद त्याला हरे कृष्ण. तर युक्त वैराग्याचं जी जे व्याख्या आहे, तर त्या भक्तिरसम सिंधूमध्येच खास करून रूप गोस्वामीनं सांगितलेलं आहे. अनासक्तस्य विषयान यथार्थम उपयुंजतः निर्बंध कृष्ण संबंधे युक्तम वैराग्य उच्यते. तर सांगितलंय कशा प्रकारे जे काही आहे ते भगवंताच्या सेवेमध्ये लावणं, त्याला युक्त वैराग्य. ज्याला त्याला आसक्ती नाहीये आणि त्याचबरोबर प्रत्येक गोष्टी भगवंताच्या संबंधी आहे, तर हे जाणून त्याला ते त्या मार्गाने लावणं. प्रापंचिकतया बुद्ध्या हरिसंबंधी वस्तूना मुमुक्षभी परित्यागो वैराग्यम फाल्गु कथ्यते. तर जो व्यक्ती सर्व गोष्टीचा त्याग करतो, पण त्याचा ज्ञान माहित नाही की कशा प्रकारे सर्व गोष्टी भगवंताच्या संबंधित आहे, तर त्याला ते फाल्गु वैराग्य सांगितलंय. तर इथं सांगितलंय कशा प्रकारे प्रभुपदांनी जे काही आहे मायक्रोफोन किंवा पेपर आणि प्रेस, तर हे सर्व भगवंताच्या सेवेमध्ये लावलं. प्रभुपाद सांगतात, आम्ही असं म्हणत नाही की मायक्रोफोन बनवू नका. बनवा, तुम्ही मायक्रोफोन बनवला तर तो वापरा, पण वापरा कशासाठी? वापरा भगवंताच्या गुणगान गाण्यासाठी, वापरा भगवंताच्या सेवेसाठी, आणि ह्यालाच आपलं कृष्ण भावनामृत आपण म्हणतो. तर आपण जेव्हा आपण मंदिर बांधतो, तर तेव्हा आपण चांडेलियर आपण वापरतो, पण मंदिरामध्ये असतात मोठमोठे, तर ते पण आपण वापरतो. सगळ्या गोष्टी आपण वापरतो, पण त्याच्यामध्ये आपण जसं मायक्रोफोन बनवलाय, आपण भगवंताचं गुणगान गातो. त्याच्यामध्ये आपण सिनेमा फिल्मी सॉन्ग असं गात नाही, असं कृपा देतात. आणि फाल्गु वैराग्य काय, की ज्या प्रकारे ज्ञानी लोक आहेत, तर ते म्हणजे कारमध्ये बसणार नाही, ते पायी चालणार. तर आपलं असं नाही म्हणे. प्रभुपाद सांगतात, आम्ही जे काही आहे, मोटर कार आहे किंवा एरोप्लेन आहे, विमान आहे, ते सगळं भौतिक आहे. तर प्रभुपाद म्हणतात, मी कशामुळे चालू? मी ह्या जे काही विमान बनवलं आहे त्याचा मी फायदा घेईल, पण कशासाठी? प्रचार करण्यासाठी, पूर्ण जगामध्ये प्रचार करण्यासाठी. आम्ही ह्या सर्वांचा फायदा घेईल कृष्ण भावनासाठी. जर आपण भौतिक संपत्तीद्वारे, भौतिक ऐश्वर्याद्वारे जर आपण भगवंताला विसरलं, तर ते आपला म्हणजे आपण आत्महत्या आहे, भौतिक आध्यात्मिक दृष्ट्या. म्हणजे भौतिक संपत्ती, भौतिक ऐश्वर आपल्याला जर भगवंताला विस्मरण करण्यामध्ये जर करत असेल, तर ते आपला आत्महत्या आहे. त्यामुळं आपल्याला खूप काळजीपूर्वक आपल्याला त्याचं वापरलं पाहिजे. जसं इथं प्रभुपाद सांगते, रोल्स रॉय कार ते वापरत होते, पण मी रोल्स रॉय आहे किंवा माझी ही कार आहे असा तो संबंध त्यांनी वापरला नाही. तर त्यामुळं मी वेगळा आहे आणि ती कार वेगळी आहे. तर कार मला एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी मदत करत आहे, अशा प्रकारे. तर युक्त वैराग्यामध्ये काय आहे, की आपली जी इंद्रिय आहे आणि आपली जी भावना आहे, तर ते खूप म्हणजे क्रियाशील असते. तर त्यामुळं आपलं हृदय कठीण बनत नाही.
पण आपण मी सांगितलं जसं कशा प्रकारे ज्ञानी आणि वैरागी लोक असतात, त्यांचं हृदय कठोर होतं, कारण ते त्यांची इंद्रिय आणि त्यांची भावना त्याचा योग्य वापर करत नाही. पण भक्तीमध्ये कसं आपण आपली इंद्रिय पण भगवान सेवेमध्ये लागतात आणि आपली भावना पण भगवान सेवेमध्ये आहे, भगवंत सेवेमध्ये आहे. त्याच्यामुळं हे इंद्रिय भोग नाहीये त्यात. जसं इथं आपण बघतोय लॅपटॉप लॅपटॉप पण आहे. जसं राजशंभू सांगत होते की कशा प्रकारे बऱ्याच वेळेस साधू म्हणजे एकदम सगळ्या भोवतीचा त्याग केलेला साधू असला पाहिजे. पण आपण जर भगवंत सेवेमध्ये त्या सगळ्या गोष्टी लावत असेल तर त्याचा स्वीकार केला पाहिजे. जसं कुणी गृहस्थ बनतायत तर अमरीश प्रो, ह्यांचा अमरीश प्रोचा फोटो आहे. अमरीश प्रो जे आपल्या ह्याच्यामध्ये इस्कॉनमध्ये खास करून मायापूरमध्ये जो मोठा प्रोजेक्ट येत आहे, तर त्यासाठी करोडो करोडो रुपये ते भगवंत सेवेमध्ये देत आहेत. तर आणि मंदिर, तर सर्व काही जे आहे ते सगळं आपण करू शकतो, पण ते भगवंताला केंद्र ठेवून. जे भगवंतांनी सँक्शन केलेलं आहे, म्हणजे त्यांनी आपल्याला आखून दिलेलं आहे आणि सँक्टिफाईड बाय कृष्णा, म्हणजे ते शुद्ध केलेलं आहे. तर जे जे आपल्याला अधिकार दिलेला आहे आणि जे शुद्ध झालेलं आहे, तर त्या त्या गोष्टी आपण स्वीकारल्या पाहिजे. तर त्याला ते युक्त वैराग्य म्हटलं जातं. फाल्गू वैराग्य असं नाही. बघा, साधू आता कुंभमेळा येणार आहे, कुंभमेळ्यामध्ये मी 3 कुंभमेळा केले. 3 वेळेस पण मी बघत होतो कशा प्रकारे नागाबाबा किंवा वेगवेगळे साधू लोक, तर त्यांचे खूप मोठमोठाले पंडाल असतात, खूप मोठमोठाले आखाडा असतात, पण तिथे जर गेलं तर त्यांच्या क्रिया काही चालूच नसतात. किंवा जर झालं तर मोठमोठे यज्ञ करतील, पण बाकी दुसरं काही नाही. पण आपले बऱ्याच वेळेस पत्रकार यायचे आणि आपल्या आखाड्याकडे यायचे आणि ते म्हणायचे आम्ही सगळीकडे फिरतो, पण तिकडे कोणी जास्त काही क्रिया चालू नाहीये. तुमच्या इकडे लोक येत आहेत, तुमचा मोठमोठाला तुम्ही डेमो ठेवलेला आहे. चैतन्य महाप्रभूचा खूप मोठा पुतळा आपण केला होता. त्याचबरोबर आपण प्रचारासाठी पण वेगवेगळे कशा प्रकारे भगवान कोण आहे आणि आपल्या जीवनाचा उद्देश काय, ते सर्व आपलं प्रचारासाठी मोठमोठे डेमो असतात, तर ते पण आपण करतो. आणि हरिनाम चाललेले असते, 2 सकाळ संध्याकाळ हरिनाम असते. त्याचबरोबर प्रसाद वितरण असते. तर अशा प्रकारे खूप काही ऍक्टिव्हिटी चालू असतात. तर तर ते नेती नेती म्हणत आपण करत नाही, तर आपण सर्व युक्त वैराग्याच्या ह्याच्यामध्ये आपण पालन करतो. त्यामुळं आसक्त न होता अनासक्त, स्वतःसाठी जे आसक्ती नाहीये, तर भगवंतासाठी अशा प्रकारे अनासक्त बनणं. तर त्यासाठी जेव्हा आपण आपल्या गुरुच्या प्रसन्नतेसाठी आपण करतो, जसं इथं आपण वाचलं कशा प्रकारे जेव्हा आपण भक्तिमय सेवेच्या तत्वांचा आपण त्याग केला पाहिजे किंवा त्यातील नियमाची उपेक्षा केली पाहिजे. पण भक्तीच्या आरंभीच्या काळात आपण सर्व तत्वांचे पालन केले पाहिजे, जो आध्यात्मिक गुरुच्या अधिकाराखाली नियमित केली जातात. कोणती गोष्ट स्वीकारणे अथवा त्याग करणे हे केवळ भक्तिमय तत्वांच्या कसोटीवरच ठरले पाहिजे. त्यामुळं या 2 गोष्टी महत्वाच्या आहेत की आपण स्वतःहून काहीतरी निर्माण करणे आणि हे भगवंताला पाहिजे किंवा भगवंताला इच्छा असेल. जसं मला मला वडापाव आवडतो, तर मी वडापाव बनवणार आणि म्हणणार भगवंताला आवडतं त्यामुळे मी भगवंताला भोग दाखवतोय. तर तर ते योग्य नाही. भगवंताला काय आवडेल किंवा भगवंताला काय पाहिजे, तर त्याद्वारे आपण तसं केलं पाहिजे. आणि खास करून गुरुच्या अध्यक्षतेखाली आपण याचं पालन केलं पाहिजे. तर हे पहिला जो होता आतापर्यंत ते आतापर्यंत आपण आज बघितलं, ते ज्ञान आणि वैराग्याबद्दल रूप गोस्वामीने सांगितलंय. ज्ञान आणि वैराग्य कशा प्रकारे आपण या दोन्हीचा आपण महत्वाचा उद्देश आहे. तर पुढे पुढे सांगा, पुढचा पॅराग्राफ वाचायचा प्रोजेक्ट. प्रभूजी हरे कृष्ण. प्रभूजी हरे कृष्ण. प्रभूजी, हे जे वी शुड एक्सेप्ट द थिंग्स सँक्शन बाय अँड सॅन्क्टिफाईड बाय कृष्णा,
सँक्टिफाईड थोडस करता का एक्सप्लेन अजून लक्षात नाही हा, आलं. तर त्याच्यामध्ये सँक्टिफाईड बाय कृष्णा म्हणजे आपण जेव्हा आपण जे काही करतो ते भगवंतांनी शुद्ध केलेलं आहे. जसं आपण प्रसाद खातोय, भगवंतांनी दिलेला प्रसाद खातोय, भगवंतांनी स्वीकारलेला प्रसाद खातोय. जे काय आपण करतोय ते भगवंतांनी दिलेलं आहे, भगवंताकडून आलेलं आहे, या भावनेने ते शुद्ध झालेलं आहे. त्यामुळं आपण जसं आपण माहिती आहे कशा प्रकारे तुळशी जी होती तर ती चतुष्कुमारांनी तुळशीचा सुगंध घेतला आणि ती तुळशी भगवंता चरण कमलाशी शुद्ध झाली होती. त्यामुळे सांगितलं की भगवंताच्या कडून जे काही येतं ते शुद्ध असलेलं ते शुद्ध आपल्याला करतं. त्यामुळं कुठली गोष्ट आपण भगवंताला म्हणजे भगवंत केंद्रदृष्टीकडून आपण केली पाहिजे. आणि त्यामुळे जे काही भगवंताकडून येतं ते शुद्ध असते, जे आपल्याला शुद्ध बनवू शकतं. आणि जे भगवंतांनी जे नियम म्हणजे जे भगवंतांनी जे आपला अधिकार दिलेला आहे त्या गोष्टी आपण केलं पाहिजे. सँक्टिफाईड बाय कृष्ण अँड सॉरी सँक्शन बाय कृष्ण आणि सँक्टिफाईड बाय कृष्ण. एकाने विचारलं तुम्ही का अंडे खात नाही, तर भगवंतानी ते दिलंच नाहीये, भगवंतानी सँक्टिफाय नाही केलं, तर त्यामुळं सँक्शन नाही केलं भगवंतानी. तर भगवंतानी गीतेमध्ये सांगितलं पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयच्छति. भगवंतानी जे सांगितलं ते आपण करत आहे, तर त्यामुळं जे भगवंतांनी सांगितलं नाही ते पापच आहे. तर त्यामुळे आपण ते पाप वर्ज केलं पाहिजे. ठीक आहे. हो, धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण. यस प्रभू. श्रील रूप गोस्वामी पुढे असा सल्ला देतात की मनुष्याने भौतिक इंद्रिय तृप्तीमध्ये आसक्त न राहता श्रीकृष्णांशी संबंधित असलेल्या सर्व उपभोग्य वस्तू स्वीकारल्या पाहिजेत. उदाहरणार्थ, मनुष्यासाठी आहार आवश्यक आहे आणि आपल्या जिभेला संतुष्ट करण्यासाठी आपल्याला काही रुचकर पदार्थ आवश्यक असतात. तेव्हा आपण आपल्या जिभेला संतुष्ट करण्याकरिता काहीतरी अन्न शिजवण्याऐवजी श्रीकृष्णांच्या संतुष्टीकरिता जर आपण रुचकर पदार्थ तयार केले व ते श्रीकृष्णांना नैवेद्य म्हणून दाखविले तर हा त्याग होय. रुचकर पदार्थ तयार करण्यात काही वावगे नाही, परंतु जोपर्यंत ते श्रीकृष्णांना अर्पण करण्यात येत नाहीत तोपर्यंत आपण ते खाऊ नयेत. जे श्रीकृष्णांना अर्पण केलेले नाही ते न स्वीकारण्याच्या व्रताला वास्तविक त्याग असे म्हटले जाते. अशा त्यागामुळे आपण आपल्या इंद्रियांचे आवेग शांत करू शकतो. सर्व भौतिक गोष्टींचा त्याग करणारे निर्विशेषवादी अतिशय कठोर तपस्या करीत असतील, परंतु भगवंताची सेवा करण्याची संधी मात्र ते गमावून बसतात. म्हणून त्यांचा त्याग हा पूर्णत्वाकरिता अपुरा पडतो. अशी अनेक उदाहरणे दिली जाऊ शकतील की ज्यामध्ये कृत्रिम त्यागाचे पालन करणारे निर्विशेषवादी लोक भक्तिमय सेवेच्या संपर्कात न आल्यामुळे पतित झाले आणि पुन्हा भौतिक प्रदूषणात गुरफटून गेले. वर्तमान काळात अनेक ढोंगी विरागी आहेत आणि ते संन्यास घेऊन ब्रह्मसत्य आहे तथा जगत मिथ्य आहे असा प्रचार करतात. अशा प्रकारे ते कृत्रिमपणे भौतिक जगाचा त्याग करण्याचे ढोंग करतात, परंतु भक्तिमय सेवेचा स्तर गाठून न शकल्यामुळे ते आपले ध्येय साध्य करू शकत नाहीत आणि पुन्हा या भौतिक जगात येऊन समाज कल्याण किंवा राजकारण इत्यादी भौतिक कार्यात मग्न होतात. असे कित्येक संन्यासी होऊन गेले ज्यांनी या जगाला मिथ्या समजून त्याचा त्याग केला, परंतु त्यांना पुन्हा या भौतिक जगात यावे लागले कारण ते भगवंतांच्या चरण कमलांशी खरा आश्रय शोधत नव्हते. मनुष्याने भगवत सेवेप्रित्यर्थ उपयोगात आणता येईल अशा कोणत्याही गोष्टीचा त्याग करू नये. हे भक्तिमय सेवेचे रहस्य आहे. कृष्ण भावना आणि भक्तिमय सेवेत प्रगती करण्यासाठी जे काही उपयोगी आहे ते सर्व आपण स्वीकारले पाहिजे. उदाहरणार्थ, वर्तमान कृष्ण भावनामृत आंदोलनाच्या विकासासाठी आम्ही टाईपरायटर, डिक्टेटिंग मशीन, टेप रेकॉर्डर, मायक्रोफोन, विमान इत्यादी अनेक प्रकारच्या यंत्रांचा उपयोग करीत आहोत. कधी कधी लोक आम्हाला विचारतात, तुम्ही भौतिक समाजाच्या प्रगतीची निंदा करता आणि त्याच भौतिक वस्तूंचा उपयोगही करता, असे का? वास्तविकपणे आम्ही त्यांची निंदा करीत नाही. आम्ही लोकांना केवळ अशी विनंती करतो की त्यांनी प्रत्येक कार्य कृष्ण भावनेत करावे. भगवद्गीतेतही हेच तत्व सांगितलेले आहे. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला परामर्श दिला की त्याने आपले युद्ध कौशल्य भक्तिमय सेवेत उपयोगात आणावे. त्याचप्रमाणे आम्हीही सर्व प्रकारची यंत्रे
श्रीकृष्णांच्या सेवेत उपयोगात आणीत आहोत. ही कृष्ण भावना स्वीकारून आम्ही सर्व काही भगवंतांच्या सेवेकरताच करू शकतो. जर एक टाईपरायटर उपयोगात आणून आमच्या कृष्ण भावनामृत आंदोलनाचा विकास होत असेल तर आपण तो स्वीकारलाच पाहिजे. त्याचप्रमाणे डिक्टेटिंग मशीन किंवा इतर कोणतेही यंत्र उपयोगात आणता येते. श्रीकृष्णच सर्व काही आहेत अशी आमची दृष्टी आहे. श्रीकृष्णच अखिल अस्तित्वाचे कारण आणि परिणाम असल्यामुळे आपला कोणत्याही वस्तूवर अधिकार नाही. श्रीकृष्णांच्या वस्तू श्रीकृष्णांच्या सेवेत नियुक्त केल्या पाहिजेत, हीच आमची दृष्टी आहे. याचा असा मात्र अर्थ होत नाही की भक्तिमय सेवेच्या तत्वांना आपण त्याग केला पाहिजे किंवा त्यातील नियमांची उपेक्षा केली पाहिजे. भक्तीच्या आरंभीच्या काळात आपण सर्व तत्वांचे पालन केले पाहिजे, जी आध्यात्मिक गुरूच्या अधिकाराखाली नियमित केली जातात. कोणतीही गोष्ट स्वीकारणे अथवा तिचा त्याग करणे हे केवळ भक्तिमय तत्वांच्या कसोटीवर ठरवले गेले पाहिजे. मनुष्याने स्वकल्पनेनुसार वस्तूंचा स्वीकार अथवा नकार करू नये. श्रीकृष्णांचे प्रकट रूप म्हणून आध्यात्मिक गुरु आवश्यक आहेत आणि ते पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांचे प्रतिनिधी म्हणून भक्तांच्या जीवनात मार्गदर्शन करतात. धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर इथपर्यंत आपण बघितलं कशा प्रकारे आपली भोगवृत्ती नसली पाहिजे. भोगवृत्ती म्हणजे स्वतःसाठी नाही तर आपण भगवंतासाठी, भगवंताच्या प्रसन्नतेसाठी करणे. तर कुठलेही कार्य जेव्हा आपण भगवंताच्या सेवेसाठी आपण करतो तर ते शुद्ध असते आणि आपले आचार्य किंवा आपले गुरु आपल्याला सांगू शकतात. आपल्याला त्याच्यामध्ये म्हणजे जसं मी हरिदास ठाकूरांनी सांगितलं तर हरिदास ठाकूरांनी एका वेश्याला भगवंताच्या सेवेमध्ये लावलं किंवा प्रभुपादांनी हिप्पीज जे होते त्यांना भगवंताच्या सेवेमध्ये लावलं. तर आपले आचार्य खूप महान आहेत तर त्यांना माहिती आहे. इवन मायादेवीला पण असं हरिदास ठाकूरांनी सेवेमध्ये लावलं. तर आपले आचार्यगण महान आहेत तर त्यांना माहिती आहे कुठली गोष्ट किती करायची आणि कशी त्याला आपण योग्य मार्गाने करायची आहे. त्यामुळे त्यांच्या जीवनाचं आदर्श घेत आपणही शिकायचं आहे. आपणही त्याच्यामध्ये तर आपल्यालाही आपल्या म्हणजे आपण या जगामध्ये वावरत असताना आपल्या जग राहत असताना कशा प्रकारे आपण जी काही आपल्याकडं आहे ती, जसं मी पहिल्यांदा सांगितलं, आपला जो महत्वाचा वेळ आहे, वेळ खूप महत्वाचा आहे. जो आपण क्षणोक्षण एकतर आपण भगवंताकडे चाललेलो आहे किंवा भगवंताच्या खूप दूर चाललेलो आहे. आपल्याला असा वेळ आपण म्हणजे आपण असा योग्य मार्गाने वेळ वापरायला पाहिजे ज्याद्वारे प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण आपण भगवंताच्या जवळ जायला पाहिजे. कारण भक्तीमध्ये प्रगती म्हणजे हाच त्याचा हे आहे, मोलमाप आहे की कसं आपण जी सगळ्या गोष्टी भगवंताच्या आहेत भगवंतासाठी त्या वापरणे आणि भगवंताला प्रसन्न करणे. आणि भगवंत म्हणजे आध्यात्मिक गुरु, जसं इथे सांगितलंय आपण स्वकल्पनेनुसार वस्तूंचा स्वीकार किंवा नकार करू नये. भगवंताचे प्रकट रूप म्हणजे आध्यात्मिक गुरु आवश्यक आहेत आणि ते मात्र आपल्याला आपला संबंध या गुरु परंपरेद्वारे भगवंताशी आपल्याला घालतात. त्यामुळं त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण भक्ती करावी. त्यामुळं नेहमी भक्ती करताना मार्गदर्शन बरोबर असलं पाहिजे. कुणा ना कुणाच तरी आपण अध्यक्षतेखाली आपण भक्ती केली पाहिजे. तर मग ती फास्ट म्हणजे खूप लवकर आपण त्याच्यामध्ये प्रगती करू शकतो. बाकी पण प्रगती करतात पण मग त्याला वेळ लागेल. पण जेव्हा आपण गुरुच्या अध्यक्षतेखाली किंवा भक्तांच्या अध्यक्षतेखाली आपण जी कार्य करतो किंवा जी भक्ती करतो, जी सेवा करतो, त्याला खूप लवकर परिणाम आणि लवकर म्हणजे प्रगती करण्याचा तो मार्ग आहे. त्यामुळे आपण नेहमी लक्ष ठेवलं पाहिजे की मी हे करत आहे तर हे माझ्या गुरुला किंवा भक्तांना प्रसन्न करेल का, तर मग ते करायचं का नाही हे ठरवायला पाहिजे. तर आतापर्यंत हे बघितलं ज्ञान वगैरे. आता दुसरं आहे कशा प्रकारे जे संपत्ती किंवा मोठा शिष्य समुदाय तर यांचं संपादन करत आपण कशामुळे याच्याबद्दल रूप गोस्वामींना 64 अंगामध्ये त्याचं वर्णन केलं नाहीये तर ते सांगत आहेत. दुसरं येस प्रभू.
हो रवी. हरे कृष्ण, दंड प्रणाम. विपुल संपत्ती किंवा मोठा शिष्य समुदाय यांचे संपादन करून आध्यात्मिक गुरुने कधीही वाहवत जाऊ नये. प्रामाणिक आध्यात्मिक गुरु कधीही असे करणार नाही. पण कधी कधी असे दिसून येते की एखादा आध्यात्मिक गुरु अधिकृत नसतो आणि केवळ स्वतःच्या मनाच्या इच्छेने आध्यात्मिक गुरु होतो व कधी कधी मोठा शिष्य समुदाय अशा गोष्टींत वाहवत जातो. अशा गुरुची श्रेष्ठ भक्ती अशा गुरुची भक्ती श्रेष्ठ श्रेणीची मानली जात नाही. जर एखादी व्यक्ती अशा प्रकारच्या गोष्टींमुळे वाहवत गेली तर त्याची भक्तिमय सेवा शिथिल होते. म्हणून एखाद्याने गुरुशिष्य परंपरेच्या तत्वांचे कठोरपणे पालन केले पाहिजे. कृष्ण भावनाभावित मनुष्य स्वाभाविकपणे शुद्ध असल्यामुळे त्याला आपले विचार किंवा क्रिया शुद्ध करण्याच्या इतर कोणत्याही पद्धतीचे अवलंबन करण्याची आवश्यकता नसते. कृष्ण भावनेमध्ये अतिशय उच्च श्रेणीवर स्थित असल्यामुळे त्याने पूर्वीच सर्व सद्गुण संपादन केलेले असतात आणि योग प्रक्रियेत सूचित केलेले सर्व नियम तो पूर्वीपासूनच पालन करीत असतो. तो स्वाभाविकपणेच सर्व शास्त्रोक्त विधींचे पालन करीत असतो. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे अहिंसा. अहिंसा हे सद्गुण समजला जातो. भक्त स्वाभाविकपणेच अहिंसक असतो आणि म्हणून त्याला अहिंसेची वेगळी सवय लावून घेण्याची आवश्यकता नसते. काही लोक एखाद्या शाकाहारी आंदोलनात सहभागी होऊन आपले शुद्धीकरण करण्याचा प्रयत्न करतात, परंतु भक्त स्वतः शाकाहारी असतो. त्याला वेगळ्या प्रयत्नाने अशा प्रकारच्या सवयींचे पालन करण्याची आवश्यकता नसते किंवा त्याने एखाद्या शाकाहारी संघातही सहभागी होण्याची आवश्यकता नसते. तो स्वाभाविकपणे शाकाहारी असतो. भक्ताने कृष्ण भावने वाचून इतर कोणत्याही पद्धतीचा अभ्यास करण्याची आवश्यकता नाही सिद्ध करणारी अनेक उदाहरणे आपल्या शास्त्रांमध्ये आढळतात. कारण देवतांचे सर्व सद्गुण आपोआपच त्याच्यामध्ये विकसित होत असतात. जे लोक हेतुपुरस्कर शाकाहारी होण्याचा प्रयत्न करतात किंवा अहिंसक व्हायचा प्रयत्न करतात त्यांच्या ठायी भौतिक दृष्टिकोनातून काही योग्यता असू शकेल, परंतु ही त्यांची योग्यता त्यांना भक्त होण्याइतपत पुरेशी नाही. शाकाहारी किंवा अहिंसक व्यक्ती ही भक्त असते असे नाही. तथापि भक्त मात्र स्वाभाविकताच शाकाहारी आणि अहिंसकही असतो. म्हणून आपण असा निष्कर्ष काढला पाहिजे की शाकाहारी होणे किंवा अहिंसक होणे या गोष्टी भक्तीचे कारण ठरू शकत नाहीत. या संबंधी स्कंद पुराणामध्ये कथा आढळते. या कथेमध्ये असे सांगण्यात आले आहे की नारद मुनींच्या उपदेशांमुळे एका पारध्याचे रूपांतर एका महान भक्तामध्ये होते. ज्यावेळी पारधी महान भक्त झाला त्यावेळी तो एका मुंगीला देखील मारण्यास तयार नव्हता. नारद मुनींचे मित्र पर्वत मुनी यांनी भक्तिमय सेवेमुळे त्या पारध्यामध्ये आलेले अद्भुत रूपांतर पाहिले व ते असे म्हणाले, हे पारधी, तू एका मुंगीला देखील मारू इच्छित नाहीस, यात फारसे आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. भक्तिमय वृत्तीचा विकास करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीमध्ये सर्व सद्गुण आपोआपच प्रगट होत असतात. भक्त कधीही इतरांना क्लेश देत नाही. श्री रूप गोस्वामी या ठिकाणी आवर्जून सांगतात की चेतना आणि शारीरिक क्रिया यांचे शुद्धीकरण, तपश्चर्या, मनशांती या सर्व गोष्टी भक्तिमय सेवेत रत असलेल्या मनुष्यांमध्ये आपोआपच प्रगट होत असतात. बस बस. हरे कृष्ण. धन्यवाद. धन्यवाद. तर ह्याच्यामध्ये खूप सुंदररीत्यानं रूप गोस्वामी सांगतात की कशा प्रकारे गुरु जेव्हा असतात तर ते त्यांचे शिष्य किंवा मोठी संपत्ती त्याच्यावर अवलंबून न राहता एक प्रामाणिक भक्ती करत आपण राहायला पाहिजे. केवळ स्वतःच्या मनाच्या इच्छेने आध्यात्मिक गुरु होतो आणि कधी कधी संपत्ती आणि मोठा समुदाय अशा गोष्टी तो वाहत जातो, पण गुरुची भक्ती श्रेष्ठ श्रेणीची मानली जात नाही. तर जो गुरु असतात त्यांच्यावर खूप मोठी जबाबदारी असते. त्यामुळेच चैतन्य महाप्रभू सांगतात की कशा प्रकारे न धनम न जनम न सुंदरी कविताम वा जगदीश कामय मम जन्मनी जन्मनीश्वरे भवतात भक्ती रहे तुकी तोई. भगवंता मला धन, जन, सुंदरी आणि कविता म्हणजे आपले जे अनुयायी, तर ह्याच्याबद्दल आकर्षण नाहीये. तुमच्या भक्तीमध्ये मी प्रगती करावी. तर हे खूप म्हणजे बऱ्याच वेळेस ह्याला नका बघितलं नाही बरोबर जात. जसं कुणी एक धनिष्ठ व्यक्ती आहे आणि त्याच्याद्वारे खूप मोठं मंदिर बांधलं गेलेलं आहे, त्याच्या डोनेशन मंदिर बांधलेलं आहे, पण त्यानंतर मग बऱ्याच वेळेस तिथं ते भक्त राहतात आणि ते भक्त साधना करतात, ते भक्त ते मोठा प्रचार करतात. तर त्या व्यक्तीनं मंदिर बांधून दिलं ते योग्य आहे, त्याची ती सेवा झाली, त्याचं त्याला फळ मिळणार आहे. पण नंतर जेव्हा भक्त प्रचार करतात, भक्त कारण नंतर मग मोठे मोठे म्हणजे जास्त भक्तांना तिथे घेऊन येतात, तर मग ती त्याचा जो जो त्याचा जो हे आहे त्याचा जो म्हणजे फळ आहे, तर ते
त्या भक्तांना मिळणार. असं नाही की त्या व्यक्तीनं मंदिर बांधलं म्हणजे त्याला सगळं मिळणार. तर त्यामुळं आपण सांगितलंय की भक्तीमध्ये कधी असं म्हणायला नाही पाहिजे की आता मी खूप मोठी सेवा केली, आता मला म्हणजे बसून आता मला सगळं फळ मिळेल. तर ऍक्च्युली प्रभुपादांनी असं कधीच म्हणले नाही. प्रभुपाद नेहमी म्हणायचे की मी आणखी म्हातारा झालोच नाहीये, म्हातारा झाल्यावर मग मी रिटायर होईल. तर रिटायरमेंट नाहीच आहे म्हणे, भक्तीमध्ये कधी रिटायरमेंट नाहीये. 90 वर्षाचे असताना पण उद्धव एवढे तरुण होते आणि एवढे भगवंताच्या सेवेमध्ये मग्न होते. तिथे प्रभुपाद देतात की भक्तीमध्ये असं म्हणजे निरुक्ती नाहीये. जसं भौतिक जगामध्ये आपण म्हणतो 58-60, तर आता मग रिटायर. पण आध्यात्मिक जगतामध्ये असं रिटायरमेंट नाही. आणि दुसरी गोष्ट, आपण कधी म्हणजे ठरवलं नाही, म्हणजे विचार नाही केला पाहिजे आता खूप सेवा झाली माझ्याकडनं, खूप वर्ष सेवा झाली, आता सेवा थोडं कमी करत होतो किंवा कमी करते, असं नाहीये. तर हे दुसरं उदाहरण, दुसरं गोष्ट सांगितली. आणि तिसरं सांगितलं कशा प्रकारे आपण जेव्हा वेगवेगळे सद्गुण उत्पन्न करतो, सद्गुण संपादन करतो. सद्गुण संपादन करणं जसं अहिंसा आहे किंवा ब्रह्मचर्य किंवा सत्यता, तर हे साधना भक्तीचं अंग नाहीये. तर या सद्गुणांचं महत्वच आहे. सद्गुण असले चांगलंच आहे, पण ते सद्गुण एक भक्तीचं अंग नाहीये. अं, हं. जे अशा प्रकारचे व्यक्ती जे समाज सुधारक आहेत किंवा जे जे चांगल्या उच्च स्तरावरचे लोक आहेत, तर ते चांगलं आहे की ते भगवंताला ते स्वीकारतील किंवा म्हणजे ते भगवंताचं वाहवा करतील, गुणगान गातील. पण हम्म, अं, या सद्गुणांद्वारे आपल्याला भगवंता स्मरण होईल का नाही, हे हे निश्चित नाहीये. आणि त्यामुळे या शुद्ध भक्ती नाहीये, साधना भक्तीचा अंग नाहीये. पण आपण जर बघितलं तर कशा प्रकारे या श्लोकामध्ये सांगितलंय की जेव्हा आपण भक्ती करतो तेव्हा ऑटोमॅटिक आपल्यामध्ये हे महान गुण विकसित होतात. तर हा श्लोक आहे. तर त्याच्यामध्ये यस्यास्ति भक्तिर्भगवती अकिंचना यस्यास्ति भक्तिर्भगवती किंचन सर्वैर्गुणैस्तत्र समासते सुरा. सर्वैर्गुणैस्तत्र समासते सुरा. हराव भक्तस्य कुतो महद्गुणः हरावभक्तस्य कुतो महद्गुणः मनोरथेन सति धावतो बहिः. मनोरथेन सति धावतो बहिः. तर यस्यास्ति भक्तीर भगवती अकिंचना, जो अकिंचन होऊन, जो भगवंतावर पूर्ण अवलंबून होऊन, भगवंताच्या पूर्ण सहारा घेऊन भक्ती करतो, तर त्याच्यामध्ये सर्व गुण जे देवी देवतांचे गुण आहेत, तर ते गुण पूर्ण त्यांच्यामध्ये उत्पन्न होतात. हराव भक्त कुतो महान गुणा. पण जो भक्त नाहीये त्याच्यामध्ये किती जरी महान गुण असतील, सद्गुण असतील, तर ते एकतर निघून जातील किंवा ते कमी होऊन जातील. पण ते त्यांच्यामध्ये काही गुण जास्त नाहीच आहे. पण तो आपल्या मनाद्वारे इकडे तिकडे धावत असतो, इकडे तिकडे बघतो. त्यामुळे सांगितलंय की भक्ती केल्यानं सर्व गुणांचा विकास आपल्या ह्याच्यामध्ये होतो. तर त्यामुळं देवी देवतांचे गुण पण आपल्यामध्ये, खास करून जसं इथे सांगितलंय धर्म किंवा ज्ञान आणि विरक्ती, तर हे अशासारखे महत्वाचे गुण त्या भक्तामध्ये आढळतात. पण जो भक्त नाहीये, जो भक्ती करत नाहीये, तर त्या जो भौतिक कार्यकलापमध्ये गुंतलेला आहे त्याच्यामध्ये काही गुणच नाहीयेत. जरी त्यांनी जर ज्ञानी बनला किंवा योगी बनला, तर तर तो आपल्या मनोरथेनासाठी धावतो, म्हणजे आपल्या मनाद्वारेच इकडे तिकडे धावत आहे. आणि मायाशक्ती त्याला पूर्ण त्याचं हे करत आहे. मायाशक्ती त्याला आखडून घेतलेले आहेत. अशा प्रकारे त्या व्यक्तीमध्ये कस काय जरी चांगले गुण असतील, तर अशा प्रकारे तर 26 गुणांचा उल्लेख प्रभुपाद इथे करतात. 26 गुण भक्तांमध्ये आढळतात. खास करून जे महान भक्त, वैष्णव भक्त आहेत, त्यांच्यामध्ये 26 गुणांचा 26 गुण प्रकट होतात.
हे कृष्णाच कविराज गोस्वामी चैतन्य चेतामध्ये सांगतात याच्याबद्दल. 26 गुण, वैष्णव 26 गुण, त्याच्यानंतर चर्चा करू शकतो कधी आपण. तुम्ही वाचू पण शकता. 5व्या अध्यायामध्ये 18व्या श्लोकामध्ये 5वा स्कंद 18वा अध्याय आणि 12वा श्लोक. तर त्याच्यामध्ये तुम्ही तात्पर्यामध्ये वाचू शकता 26 गुणांबद्दल चैतन्य चरितामृतमध्ये कृष्णाच कविराज गोस्वामी सांगतात त्याच्याबद्दल. तर प्रभुपाद त्या तात्पर्यामध्ये सांगतात 5, 18, 12. तर इथे या फोटोमध्ये पण बघू शकता कशा प्रकारे मृगारी बद्दल इथं सांगितलंय. तर तो मृगारी किती शुद्ध महान भक्त बनतो भगवंताच्या भक्तांच्या संगतीमुळे, नारद मुनी संगतीमुळे. त्याचबरोबर आपण बघतो कशा प्रकारे वाल्मिकीचा पण किती उद्धार होतो. तर असे वेगवेगळे उदाहरण आपण बघतो की कसे भक्तीमुळं सर्व काही मंगळ होऊन जातं. पण कृष्णप्रेम प्राप्त नाही होत. जर जे जे म्हणजे जरी आपण बघितलं की काही लोक खूप अहिंसा हा गुण पालन करतात किंवा सद्गुण त्यांच्यामध्ये आहेत, पण हे सद्गुणाद्वारे कृष्ण प्रेम प्राप्त होईल असं नाहीये. पण जेव्हा भगवंताचं प्रेम उत्पन्न होतं किंवा भक्ती उत्पन्न होते, ऑटोमॅटिकली आपण सर्व जसं इथे सांगितलंय की जो भक्त आहे तर तो हिंसा करणार नाही कोणाची. पण जे व्हेजिटेरियन आहे तर तो भक्त असेल असं नाहीये. त्यामुळे सांगितले कारण अहिंसा हा एक भक्तीचा म्हणजे पार्टच आहे. कारण त्यांना दुसऱ्यांना त्रास द्यायची इच्छा नाही. जसं प्रभुपाद सांगायचे की कितीतरी प्राणी आहेत ते पण व्हेजिटेरियन आहेत. म्हणजे तुम्ही व्हेजिटेरियन असलं मोठं काही गोष्ट नाहीये. आपण कृष्णटेरियन असलं पाहिजे, म्हणजे आपण भगवंताचा प्रसाद खाणे, भगवंताच्या प्रसन्नासाठी राहणे, तर हे कृष्णटेरियन आहे. आपण व्हेजिटेरियन असलं म्हणजे काही मोठी गोष्ट नाही. प्राणी पण आहेत व्हेजिटेरियन. तर आपण कृष्णाटेरियन म्हणजे भगवंताचा प्रसाद खाणे हा सगळ्यात मोठा महत्वाचा मुद्दा सांगितला, खास करून मनुष्य जीवनामध्ये. आणि इथं उदाहरण पण सांगितलं कशा प्रकारे मृगारीचं आणि खास करून वाल्मिकीचं उदाहरण. तर भक्तामध्ये या गुणाचा उद्धार नक्कीच होतो. इथपर्यंत आपण बघितलं. आणि याच्यानंतर शेवटचा एक पॉइंट राहिलाय, तर तो आपण उद्या नंतरच्या ह्याच्यामध्ये बघूया कशा प्रकारे. या धड्यातला शेवटचा एक पॉइंट आहे की नवविधा भक्ती जी आहे, नवविधा भक्ती. तर आणि त्या नवविधा भक्तीमध्ये कुणी त्या भक्तीच्या अंगामधला कोण पारंगत होतं, पूर्ण त्यांच्यामध्ये त्यांनी प्राप्ती केली त्या नवविधा भक्तीमध्ये, त्याचे उदाहरणं पण दिलेले आहेत पुढे. 64 अंग, त्यामध्ये 9 अंग हे महत्वाचे आहेत. आणि हे 9 अंगामध्ये कोण त्याच्यामध्ये पूर्णत्व प्राप्त केलं त्याबद्दलचं एक पॉइंट आपला या धड्यात राहिला, तर ते पुढच्या वेळेस बघूया. इथपर्यंत कोणाला काही प्रश्न आहे का? तर 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 खास करून 64 अंग आहेत. त्यामध्ये काही गोष्टी रूप गोस्वामींना त्याच्यामध्ये टाकल्या नाही. खास करून आपण वर्णाश्रम बघितलं, वर्ण आणि आश्रम. जसं कोणी ब्रह्मचर्य असेल, खूप म्हणजे कठोर ब्रह्मचर्य केलं तर तो सत्यलोकात जाईल. खूप ग्रस्त असेल, खूप चांगलं त्यांनी सगळ्या विधीचं पालन केलं तर तो स्वर्गलोकात जाईल. पण शुद्ध भक्ती किंवा कृष्ण भक्ती प्राप्त होईल असं नाहीये. तर वर्णाश्रम पालन करून आपण कृष्ण भक्तीपर्यंत जाऊ शकतो, पण वर्णाश्रम हे भक्तीचं अंग नाहीये. तर हे सांगितलं. आणि त्यानंतर आपण कशा प्रकारे ज्ञान आणि वैराग्य त्याच्याबद्दल पण बघितलं की ज्ञान आणि वैराग्य हे भक्तीला पोषक आहेत पण भक्तीचे अंग नाहीये. त्याचबरोबर नंतर बघितलं कशा प्रकारे
आपण संपत्ती, विपुल संपत्ती आणि शिष्य समुदाय, तर ते पण भक्तीचा असा महत्वाचा अंग नाहीये. आणि तिसरं बघितलं कशा प्रकारे सद्गुणांचा विकास. सद्गुण मिळाले म्हणजे शुद्ध भक्ती मिळेल असं नाहीये, पण शुद्ध भक्ती जी असते त्याच्यामध्ये मात्र या गुणांचा विकास होतो. तर 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 यावर आपण इथे थांबूया. पुढच्या वेळेस आपण या 9 जे भक्तीचे 9 प्रकार पुढे सांगतात आणि त्याबद्दल आपण पुढच्या वेळेस चर्चा करूया. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. श्रील प्रभुपाद की जय. श्रील जय प्रभुपाद की जय. जय पाद की जय. जय निताई गौर प्रेमानंदे. हरि हरि बोल. हरे कृष्ण. हरी दंडवत प्रणाम प्रभूजी. नात्याने सर्व भक्तांच्या चरणावर दंडवत प्रणाम.